इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी फरार असलेल्या नागपूरच्या कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय। त्याला तेलंगणातून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कोणत्याही क्षणी कोल्हापूरमध्ये आणलं जाणार आहे आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोल्हापूर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून मिळते। 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार होता। महिनाभरानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले। कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। त्यानंतर सोमवारी मुंबई हायकोर्टानेही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। कोल्हापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर कोरटकर फरार होता। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, एक महिनाभरानंतर आपण पाहतोय कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला पकडण्यात आलंय। काय अधिकची माहिती कोल्हापूरमध्ये कधीपर्यंत आणण्यात येणार आहे? नीलम, खरं पाहिलं तर जवळपास 1 महिना झाला प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत जे इतिहास संशोधक आहेत त्यांना धमकी दिलेली होती आणि महापुरुषांची बदनामी केली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला होता। त्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार झालेला होता। खरं तर कोल्हापूर पोलिसांच्या एका पथकानं काल तेलंगणातील मंचरिया जो भाग आहे या भागामध्ये जाऊन त्याच्या मुसक्या ज्या आहेत त्या आवळ्याचं पाहायला मिळते। साधारणतः कोल्हापूरचं हे जे पथक गेलेलं होतं ते आता काही वेळापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे। प्रशांत कोरटकर यांना घेऊन हे पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर खरं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती काल जो अर्ज दाखल केलेला होता आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यावरती सुनावणी देखील पार पडणार होती। मात्र काल कोल्हापूर पोलिसांनी 2:45 जो तेलंगणा राज्यातून कोरटकरला ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याच्या वकिलांनी जो अर्ज आहे तो मागे देखील घेतल्याचं सांगितलं गेलं। एकूण जर पाहिलं तर या महिनाभराच्या काळामध्ये प्रशांत कोरटकर याला कुणी मदत केलेली आहे आणि त्याचं वास्तव्य कुठं होतं याचा शोध जे आहे आता कोल्हापूर पोलीस आहेत ते तपासादरम्यान घेतील असं सांगितलं गेले। मात्र एकूण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणं असेल आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणं असेल आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर जवळपास महिनाभर जो आहे तो चंद्रपूर असेल, त्यासोबत नागपूर असेल आणि मध्य प्रदेशातील काही भाग असेल आणि आता तेलंगणामध्ये त्याला जे अटक करण्यात आलेली आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच ठिकाणी काही वेळात त्यांना आणलं जाईल आणि त्यानंतर त्याची जी वैद्यकीय तपासणी आहे ती केली जाणार आहे। या सगळ्या संपूर्ण परिसराला खरं तर पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण या ठिकाणी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी बदनामी केलेली होती या बदनामीमुळं कुठेतरी शिवप्रेमी आहेत ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळालं। कोल्हापूरसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालेत आपल्याला खरं तर पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कोल्हापुरात याचे काही आज हजर केल्यानंतर काही पडसाद उमटू शकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पोलिसांनी अगदी काळजी घेतल्याचं देखील या ठिकाणी दिसून येते। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। यावर काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत, आपण ऐकूयात। अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। नाही, योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता। कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा आणि आज कोरटकरला पकडलं गेलं। असो तरी आनंद आहे। आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना VIP ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार, महाराजांचा अपमान करणाऱ्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की VIP ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार, हा एक प्रश्न उपस्थित होतोच। अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना लागला। नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं
आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला. आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं. शेवटपर्यंत जमानत मिळावी याचा प्रयत्न झालेला होता. त्याच्याजवळ जी गाडी आहे ती महेश मोतेवारची गाडी आहे. अनेक लोकांना चिटफंडमध्ये लुटलेलं आहे. त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याच्या संपत्त्या जप्ती केल्या जाते आहे. पण त्याच्या संपत्तीचा जो लिलाव कमी किमतीमध्ये अशा प्रशांत कोरटकरांसारख्या लोकांना दिला जातो आणि त्या सगळ्या महागड्या गाड्या आज त्याच्याजवळ जे प्रशांत कोरटकरकडे जी गाडी आहे ती महेश मोतेवारची गाडी आहे. याचाच अर्थ पोलीस विभाग आणि शासनातले काही दलाल त्याच्याशी संबंधित आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कोरटकरांना 1 महिना त्याला अटक करायला सरकारला लागलेला आहे. सरकार त्याच्यामध्ये सहभागी आहे. सुनावणी 4:30 वाजता होती. त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे. दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे. साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात. रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तर तेलंगणा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.